नमस्कार. कधी विचार केलाय का की पैसा म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न जितका साधा वाटतो ना, तितकंच त्याचं उत्तर इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कोणतीही वस्तू पैसा का नाही होऊ शकत? चला तर मग या विश्लेषणात आपण पैशाच्या मागे दडलेले नेमके गुणधर्म कोणते आहेत ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सुरुवातच एका एकदम महत्वाच्या प्रश्नाने करूया. खरंच कोणतीही वस्तू पैसा बनू शकते का? म्हणजे समजा दगड, पानं, काहीही यांना आपण पैसा म्हणून वापरू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या संपूर्ण विश्लेषणात हळूहळू उलगडत जाईल. बरं, एखादी वस्तू पैसा म्हणून स्वीकारली जाण्याआधी तिला काही फिजिकल टेस्ट्स पास कराव्या लागतात. होय, हे असे गुणधर्म आहेत जे पैशाला आपल्या रोजच्या वापरासाठी एकदम सोपं आणि सोयीचं बनवतात. तर हे आहेत ते 5 मुख्य भौतिक गुणधर्म. पहिला म्हणजे टिकाऊपणा, मग वहनीयता, विभाज्यता, एकरूपता आणि सुज्ञेयता. आता हे शब्द थोडे जड वाटू शकतात, पण काळजी करू नका. आपण एक एक करून पाहूया की या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. आता विचार करा, जर आपल्या नोटा साध्या कागदासारख्या असत्या आणि 2-4 वेळा वापरल्या की लगेच फाटल्या असत्या, तर अरे बापरे, किती मोठा गोंधळ उडाला असता नाही का? आणि म्हणूनच पैशाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे टिकाऊपणा. तो कितीही हातांमधून गेला तरी तो टिकला पाहिजे. पुढचा गुणधर्म आहे वहनीयता. म्हणजे काय? तर सहजपणे इकडून तिकडे घेऊन जाण्याची क्षमता. जरा कल्पना करा की किराणा दुकानात सामान घेतलंय आणि पैसे देण्यासाठी तुम्हाला दगडांनी भरलेली पिशवी घेऊन जावी लागतीये. हे शक्य आहे का? नाही ना. म्हणूनच पैसा हलका आणि खिशात किंवा पाकिटात सहज ठेवता येण्यासारखा असावा लागतो. त्यानेच तर व्यवहार सोपे होतात. आता येतो विभाज्यतेचा मुद्दा. याचा सरळ सरळ अर्थ आहे मोठ्या रकमेचे लहान भाग करता आले पाहिजेत. अगदी सोपं उदाहरण घ्या. 100 रुपयांची नोट असेल तर त्याचे सुट्टे 10-10 रुपयांच्या नोटांमध्ये सहज मिळतात. आणि म्हणूनच आपण 5 रुपयांच्या चहापासून ते हजारो रुपयांच्या मोठ्या खरेदीपर्यंत अगदी अचूक किंमत देऊ शकतो. यानंतरचा एक खूप महत्वाचा गुणधर्म आहे, तो म्हणजे एकरूपता. म्हणजे काय? तर 10 रुपयांची एक नोट जगातल्या दुसऱ्या कोणत्याही 10 रुपयांच्या नोटेसारखीच दिसायला हवी. त्यांचा रंग, आकार सगळं काही सेम आणि प्रत्येक नोट सारखीच असल्यामुळे आपल्याला तिच्या मूल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो आणि व्यवहार एकदम सहजपणे पार पडतात. आणि भौतिक गुणधर्मांमधला शेवटचा मुद्दा सुज्ञेयता. सोप्या भाषेत सांगायचं तर पैसा लगेच ओळखता आला पाहिजे. आपण नोट हातात घेतल्यावर किंवा बघितल्यावरच आपल्याला कळतं की ती खरी आहे की खोटी. बरोबर? हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे, कारण यामुळेच तर बनावट नोटांपासून आपलं संरक्षण होतं आणि आपले व्यवहार सुरक्षित राहतात. ठीक आहे, तर हे झाले पैशाचे फिजिकल गुणधर्म. पण फक्त एवढंच पुरेसं नाही. खरं तर पैशाला त्याचं खरं मूल्य मिळतं ते काही सामाजिक आणि आर्थिक तत्वांमुळे. हे गुणधर्म दिसत नाहीत, पण ते खूपच शक्तिशाली असतात. चला तर पाहूया हे गुणधर्म नेमके कोणते आहेत. यातला पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे मर्यादित पुरवठा. जरा विचार करा, जर सरकारने ठरवलं की चला हव्या तेवढ्या नोटा छापून टाकू, तर काय होईल? आपल्या सगळ्यांच्या खिशातले पैसे अक्षरशः कागदाचे तुकडे बनतील. त्यांची किंमत शून्य होईल. आणि म्हणूनच पैशाचं मूल्य टिकावून ठेवण्यासाठी त्याचा पुरवठा हा नेहमी मर्यादित असावा लागतो. हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण बघूया. झाडाची पानं, ती कितीही आहेत, अमर्याद आहेत, म्हणून त्यांना काहीच किंमत नाही. पण सोनं, ते दुर्मिळ आहे, त्याचा पुरवठा मर्यादित आहे आणि म्हणूनच ते इतकं मौल्यवान आहे. अगदी हाच नियम पैशालाही लागू होतो. पुरवठा जितका मर्यादित तितकं त्याचं मूल्य स्थिर राहतं. आणि आता आपण येतो सगळ्यात शक्तिशाली गुणधर्माकडे, स्वीकार्यता. विचार करा, आपल्या खिशातल्या कागदाच्या नोटेला स्वतःची अशी काही किंमत आहे का? नाही. मग ती पैसा का आहे? कारण आपण सगळेच तिला वस्तू आणि सेवांच्या बदल्यात स्वीकारायला तयार आहोत. हा एक प्रकारचा अदृश्य पण खूप पक्का असा सामाजिक करार आहे, जो त्या कागदाच्या तुकड्याला त्याचं खरं मूल्य देतो. हे वाक्य बघा, हे सगळं काही सांगून जातं. पैशाचं खरं मूल्य हे ते वापरणाऱ्या लोकांच्या विश्वासावर अवलंबून असतं. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या दिवशी आपल्या सगळ्यांचा या प्रणालीवरचा विश्वास उडेल, त्या दिवसापासून ती नोट फक्त एक रंगीत कागदाचा तुकडा असेल, दुसरं काही नाही. म्हणजे सगळा खेळ हा फक्त आणि फक्त विश्वासाचा आहे.
चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या गुणधर्मांचा एकदा पटकन आढावा घेऊया. यातून आपल्याला आदर्श पैसा म्हणजे काय ही संकल्पना अगदी स्पष्ट होईल. तर हे आहेत ते एकूण 7 गुणधर्म जे कोणत्याही वस्तूला पैसा बनवतात. यातले काही फिजिकल आहेत, म्हणजे जे त्याला रोजच्या वापरासाठी सोयीचं बनवतात, आणि काही सामाजिक आहेत, जे त्याला खरं मूल्य देतात. आणि लक्षात ठेवा, या दोन्ही प्रकारच्या गोष्टी एकत्र आल्याशिवाय आदर्श पैसा तयारच होऊ शकत नाही. तर आता आपल्याला पैशाचे मूलभूत गुणधर्म नक्कीच समजले आहेत. पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो, जो विचार करायला लावणारा आहे. आजच्या या डिजिटल युगात जिथे क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल पेमेंटचा बोलबाला आहे, तिथे पैशाचे हे पारंपरिक गुणधर्म जे आपण आत्ता पाहिले ते असेच राहतील की पूर्णपणे बदलून जातील, यावर नक्की विचार करा.